प्रतिष्ठानच्या वतीने आणि काका महाराज कोंडे यांच्या आशीर्वादाने समाजसेवेचा ध्यास आहे मागे. समाजसेवेचा ध्यास अखंडपणे तेवत ठेवणारी ही ज्योत, ही एकता ज्योत आम्ही पारगाव पासून कोंडागिरी गावापर्यंत म्हणजेच कोंडे महाराजांची समाधी आहे तिथपर्यंत घेऊन जात आहोत. यापुढे सलग 48 तास ही ज्योत पुढे तिला यार सलग 48 तास ही ज्योत अशीच अखंडपणे तेवत ठेवून समाधीपर्यंत पोहोचवण्याचा आमचा ध्यास आहे. तरी रस्ता मोकळा ठेवून सहकार्य करावे आणि ज्या कुणाला देणगी स्वरूपात मदत करायची त्यांनी माईक पाशी संपर्क करा. ओंक्या, अरे काका महाराजांनी सगळा खर्च केलाय ना, मग अजून देणगी कशाला पाहिजे रे? गौऱ्या, काका महाराजांनी ना पेट्रोल आणि तेलाचा खर्च केलाय. एवढं धावल्यानंतर तुझ्या पेट्रोलच्या टाकीमध्ये टाकायला गेलं पेट्रोल, त्याचा खर्च कोण देणार? त्याची सोय नको बघायला? माईक लांब करून बोल ना, सगळे ऐकतात ना. आणि तुझ्या बाजूला ती काका महाराजांची 200 किलोची पुतणी बसली ना, ती जाऊन सांगेल लगेच. ती नाही सांगणार ती. वनी बेबी, डू यू हॅव एनी प्रॉब्लेम विथ दिस? नो बेबी, यू नो ना. आय नो सगळं माहिती मला. मी काय म्हणतो गौऱ्या, तू दमला असशील तर ती ज्योत मी घेऊ? अरे हट्टा, गौरव मोरे दमतोय. लागला सांगायला. आपलं काय ठरलं होतं? काय? 5 किलोमीटर नंतर एक जण मशाल घेणार, बरोबर ना? 4.5 किलोमीटर झाले, अजून फक्त अर्धा किलोमीटर झालंय. मग तू घे बिंदास. नाही, क्या बात आहे. मारलं पाहिजे गौऱ्या तुला. मानलं पाहिजे यार. म्हणजे ह्याच्यासारखं मी नाही धावू शकत. जी काय चिकाटी आहे ना, याचा लय स्टॅमिना आहे. सांग ना तिला यार, तू पुढे आहे ना. अरे तिला सांग ना हळू हे करायला. मी नाही धावू शकत, पण मला तुझी काळजी वाटते यार, एवढं धावतोय त्यामुळे. अरे डोंट बी फेअर यार मेरे दोस्त. मी आहे ना, आय एम गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा. थँक्यू. ओके, झालं 5 किलोमीटर झाले, आता घे ज्योत. झालं? अरे 400 मीटर अजून बाकी आहे ना. नाही रे, मी स्वतः बघितलंय. तो माइलस्टोन बघ ना, 5 किलोमीटर झालं. अरे मगाशी तूच म्हणालास ना गौरव मोरे थकत नसतो. आता घे ना जरा वेळ. नाही, मी ते असंच बोललो होतो. मी ओघाओघात बरंच काही बोलून जातो, नंतर माझ्या अंगाशी येतो. अरे घे ना. ठीक आहे. पण गाडी थांबव. गाडी थांबव. ये लवकर. मला जमेल ना? जमणार म्हणजे ओहो, आरामात. कोंडे राजे प्रतिष्ठानचा कम ऑन ओंकी जमेल तुला. रेडी ओंकी? रेडी. यार लय बेकार दमलो यार, सोपं वाटलं होतं. 1 मिनिट. ओंकी लाईव्ह जातोय, लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, आम्ही आता आलेलो आहोत लाईव्ह आणि आम्ही आता कोंडे राजे प्रतिष्ठानची एकता ज्योत घेऊन जात आहोत कोंडे राजेंच्या समाधीवर. आणि मंडळी तुम्ही पाहतात की गेले 2 तास हा माणूस ओंकार भोजने हा एकता ज्योत घेऊन धावतो आहे. टाळ्या त्यांच्यासाठी. मंडळी, मी वारंवार तुम्हाला अपडेट्स देतच राहणार आहे. तोपर्यंत कोंडे राजांचा विजय असो. काय का? हे 5 किलोमीटर मी धावलोय, हा फक्त 2 मिनिटं पळालाय. लगेच तू लाईव्ह गेलीस. माझ्यासाठी काय गेली लाईव्ह? गाडी थांबव. नाही गाडी थांबव पहिलं. गाडी थांबव. ए सेक्शन आ गया. गाडी थांबली आहे. आता मी जातो, मग तू लाईव्ह या. ए ओंकी, या आतमध्ये जा, बस आराम कर. नमस्कार. आहे ग. वनी धावतोय, लाईव्ह. बेबी दमलो तू? पाणी पाहिजे बेबी? 1 मिनिट हो बेबी. ए बेबीची आई. बेबी फक्त 2च मिनिटं धावलाय. सकाळपासून मी धावतोय उन्हात. मला विचार ना. बरे लाईव्ह ना पटकन. एक मिनिट लाईव्ह. हॅलो फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता की गेले 2 तास माणूस धावतोय ओंकार भोजने. तो आता विश्रांतीसाठी बसलेला आहे आणि जो धावतोय आता गेस कोण धावत असेल? आता धावतो आहे गौ. काय झालं रे? अरे यार, नेटवर्क गेलं यार. अरे नेटवर्क कम. नेटवर्क
ये रे नेटवर्क ये रे यांच्या नडीचा घोड घे रे. अरे अरे लय शहाणे आहेत रे तुम्ही दोघं. हा होता तेव्हा तुमच्या फोनला नेटवर्क होतं आणि मी आलो तर लगेच तुमच्या फोनचं रेंज गेलं. हे ओंक्या हे घे रे मी मग कोण आहे रे कोण आहे तू? बाबा आहे मी बाबा. बाबा म्हणजे कोण बाबा? बाबा 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 थंडी खूप आहे शेकोटीला आलोय. बाबा 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 तुझ्या बापाने उन्हाळ्यात शेकोटी घेतली होती. उडी बाबा. ओंक्या ओंक्या मशाल घेणार तर मरण मी. ओंक्या अरे कुठे 5 किलोमीटर झाले पूर्ण यार, आता सुरू केलंस ना. असे कानाखाली दे ना शान्या. 5 किलोमीटरच्या जास्त मी धावलोय. तू घे यार. ये, गाडी थांबव ना मरण नंतर मी. ए वने गाडी थांबव. आयो, आता 5च्या स्पीडची गाडी असा ब्रेक मारते. तुमच्या बापाने कधी बघितलं असं ब्रेक? असा ब्रेक दे चल दे. खूप अपेक्षा होत्या का तुझ्याकडनं? आता हा तू पळ ना, तुला कळलं अपेक्षा कशात. हे काय झालं तुझं गौऱ्या? जाऊ दे माझी बॉडी पूर्ण आवाज द्यायला लागली. दार लाव. हा दार बंद कर. दार लाव. अरे पाय आतमध्ये घे ना. ताकद नाही आता माझ्या अंगात. का? एवढा धावलं आता ताकद नाही अंगात. अरे ओके रेडी अरे रेडी. ओके वने हा बरं वाटलं. ओके 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 वने वने मला वने मला चक्कर आल्यासारखं वाटतंय. ओके काय होतं? बहुतेक मला असं वाटतं माझी शुगर लो झाली. तू एकदम फिट आहेस, जा ना तू घे ना प्लीज. तो बघ ना, असं हा आहे, गौऱ्या जा ना. अरे तू फिट आहेस? असं कसं फिट आहे? मला फिट आले. अरे घाबरे. जा ना प्लीज प्लीज. अरे मला सांग 10 सेकंदात कधी कुणाची शुगर लो होते का? अरे यार. काका हॅलो हा वने कसं चाललंय? हॅलो काका. हा पाय नाही पडायचं पाय नाही पडायचं. कसं चाललंय सगळं? काका सगळं छान चाललंय. हा. म्हणजे ओंकार एकटाच धावतोय. त्याची शुगर लो झालीये तरी पण बिचारा एकटाच धावतोय तो. त्यांनी ज्योत अजिबात विजू नाही दिलीये काका. काय तू हा. झिपऱ्या काय करतोय झिपऱ्या? तो बसलोय माझ्या बाजूला. त्याला फोन दे त्याला फोन दे त्याला फोन दे. हा. काका पाय अरे पडतो. मा झाला का रे थोबाड भर तुझा. उतार तिथून उतार जीप मधून उतार. जोत धर. ये झिपऱ्या इकडे बघ. हा यायला तुला दाख हा, हा. चाल. जोत धर ती. फोनवर बोलते तरी इकडे बघ म्हणतायत. तू बोल ना. जोत धर. हो का पण मी झिपऱ्या उतार. सकाळपासून उतर देईन वाजवेन उतार. तुमचा विजय असो. हा? ओंकी दे इकडे. दे इकडे. आता तुम्ही ठरवलंच मला मारून टाकायचं आहे. दे इकडे. चल बाय. ओके बेबी ओकेस ना तू? नाही नाही मला अक्षरशः दम लागलाय. डिहायड्रेशन झालं वाटतं. डिहायड्रेशन झालं. हो ए, ए, आंतर महाविद्यालयीन अभिनय स्पर्धा उत्तेजनार्थ पारितोषिक ते पण 12 जणांमध्ये विभागून. हे? इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो तू. इतकी ओव्हर ऍक्टिंग करतो. 12 जणात तुला उत्तेजनार्थ मिळाले एवढी ओव्हर ऍक्टिंग करतो. गौऱ्या गौऱ्या मी केवढा धावलोय बघ जरा. अरे तू एकूण जेवढा धावलायस ना त्याच्यापेक्षा जास्त शोएब अख्तरचा रनअप आहे. यार कळलं का? ए तू गप ना. मी बेबी डिहायड्रेट होते बॉडी. बेबी तू भुट्टा खाणार? भुट्टा हा कुठे आहे भुट्टा? एक मिनिट हे घे बेबी तू भुट्टा खा. पण भुट्टा कच्चा कच्चा खाणार. हे एडिटला जाणार. हे, आ? हे गाडी भुट्टा भुट्टा कच्चा कसा खाणार? भाजायला पाहिजे ना. त्या ज्योतीवर भाज ना. ए भाजून दे ना. भाजून दे ना. जसं डोक्यात जाऊ नको माझ्या. कळ तिकडे फेक. अरे यार मुठ्ठा देतो भाजायला. भुट्टा कुठे गेला? तुला कळतं का गे? ए तू त्यांची सख्खी पुतणी आहेस ना का?
तू ह्याच्यावरती बुट्टा बदल सांगतेस? अरे किती मुद्दाम करता यार तुम्ही दोघं. हे ओंक्या घे रे, माझी छाती फाटल, मी मरण आता. मला धावायची पण ताकद नाही. घे ना यार. घेतो गौऱ्या, ऐक बघ. पुढचं वळण येईल ना, पुढचं वळण, त्या वळणावर मी घेतो. आता ना मला त्या बुट्ट्यावर एक कविता आठवली. पुढचं वळण 25 किलोमीटर नंतर आहे रे. हा रस्ता 25 किलोमीटर परत सरळ जातो. ऐक ना गुडघे. नाही ज्योत पडली तर काका मारून टाकतील मला. नाही गौऱ्या, तू फिट आहेस गौऱ्या, तू करू शकतो. मला पटकन एक प्रेमाची कविता आठवली. पण संपव. त्या बुट्ट्यावरनं आपल्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. गाडी तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं पटकन बोल रे. मरण ना आता. गौऱ्या, माझी ताकद संपली आता. हा वने, तुला माहिती आपलं नातं कसं आहे? कसं जसं नातं पानांचं त्या फांदीशी, श्याम राजपूतचं खानदेशी, पावसाचं मातीशी आणि त्या भुट्ट्याचं थंडीशी. ही ज्योत घ्या रे, हे आले माझ्या. इथं कुठे घेऊन आलास मला? वने, तिकडे गर्दी होती ना, मला तुला एकांतात रंग लावायचा होता. तुला काय प्रॉब्लेम नाही ना? मला कसला प्रॉब्लेम असणार आहे? माझं लग्न झालंय. राधा. आता ही कोण? उपमा. नाही आता नको नाही. बघ ना, हात बरबटले, सगळे किचकिच झाली. नको. उपमा, तू माझी राधा, मी तुझा कृष्ण. मी तुला उपमा दिली. सॉरी. हा, हे पण तुझ्या नवऱ्याला कळणार नाही ना? नाही रे, तो तिकडे याच्यात बिझी येतो, त्याला नाही कळणार. मग मी तुला माझ्या प्रेमाचा रंग लावू? मी कृष्ण काला तू राधा गोरी, मी कृष्ण काला तू राधा गोरी, तुझा माझा समडा जोड या गोकुळ नगरी, तुझा माझा जमला जोड या गोकुळ नगरी. राधा, 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 वनी, राधा, राधा. परत बोल ना. का बोलला? राधा. ही गोवर्धन परत तुला राधा दिसते? हो वनी. काय तू इकडे कशाला डायरेक्ट? हा, माझ्या डोळ्यात रंग गेला. डोळ्यात रंग? ऐक, माझ्या मेलीच्या लक्षातच आलं नाही ग. गौरव, तू इथेस? मग परपुरुष कोण आहे? ते चेहऱ्याला रंग लागला ना, मला दिसलंच नाही. सॉरी. नाही चेहऱ्याचं ठीक आहे, बाकीचं तरी काय? हा, बाकीचा कुठे रंग आहे? आणि ह्याच्यात आणि माझ्यात किती फरक आहे बघ ना जरा. ह्याचे केस बघ, माझे केस बघ. ही माझी निशाणी आहे ना. आय बघ, गौरव मोरे फ्रॉम पॉवर फिल्टर पाडा टाना ना ना ना. ह्याची काय निशाणी आहे? एवढं तरी तुला कळलं पाहिजे ना यार. बरं एक मिनिट, याला दाढी आहे, मला दाढी आहे. मग रंगपंचमीला रंग लावला म्हणजे लगेच दाढी येते का? नाही ना. एवढं डायरेक्ट इकडे कसं काय आलं तू यार? बरं तुझं मला कळलं. तुझं काय रे सेक्सी नाग्या? तुझं काय तिला दिसलं नसेल, तुला नाही दिसलं? ऐक, माझं जायला मेली तर लक्षातच नाही आलं. रंग लागला. ऐक, व्हॉट ऍक्टिंग यार. ऍक्टिंग स्कूल ऑफ एकांकिका. काय ऍक्टिंग केलीस तू? ऐक, माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं. वाक्य तरी बदलायची. ती जसं बोलली तसंच तू बोललाय. वाक्याचं लिंग तरी बदल. सॉरी. नाही, मला खरंच नाही कळलं. मला वाटलं ती काय वाटलं? ही ती लागला करायला. ती विसरली असेल. तू कसं काय विसरला बे? नाही, खरं सांगतो, मला असं कसं झालं माझ्याकडून.
हा काय काय एक मिनिट, काय हा, मगाशी हा मगाशी मी बासुंदी प्यायलो तेव्हापासून मला डोकं गरगरायला लागलं. तुझ्या बापाने रंगपंचमी मला बासुंदी पाहिली होती का रे? अरे तू जी पाहिल्यास ना ती थंडाई, नशा चढते ते नशा, ती तू प्यायलायस. किती ग्लास प्यायला रे? मस्त लागली, 4 ग्लास प्यायलो. 4 ग्लास थंडाई प्यायलास तू. आता तू हलशील. मी तर एकच ग्लास प्यायले. नाही नाही, तू ज्याच्यात पिते ना त्याला बॅरल म्हणतात. आता मला कळलं तुम्ही दोघे इथे कसे काय आलात ते. म्हणजे तुम्ही ती थंडाई प्यायलाय, तुम्हाला ती नशा चढलीये. आता तुम्हाला हळूहळू लूप लागेल आणि ती नशा केली ना तर माणूस एकच गोष्ट करतो, एकदा हसायला लागला की हसायला लागतो, रडायला लागला की रडायला लागतो. हा? तर काम करू, आपण घरी जाऊ. ओंकार तू घरी जा बाळा. कोणाच्या? तुझ्याच घरी जा. हा तुला जास्त झाले ठीक आहे. मी माझ्या बायकोला घेऊन जातो. चल वनी, आपण हळूहळू घरी जाऊया. चल हळू चल ना. आता तू हळ. मी हळ मी ऑलरेडी हलते. तेच सांगतोय. चल जाऊया. मला कसं म्हणून गौरव सांभाळ. हा, गौरव सांभाळ. काय होणार नाही, काय होणार नाही, काय होणार नाही, काळजी नको करू. सोड ना. मध्ये कसा लागला तू 2 मिनिटं. अरे बघा ना तुमची बायको कशी करते. हे बरोबर कळलं तुला. बघा ना तुझी बायको कशी करते. हा? अगे म्हणे ए तो ओंकार आहे, मी गौरव आहे. तुला ऍक्च्युअली मला 2 गौरव दिसत. हा 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 एक खरा गौरव, एक खोटा. हा. एक खरा तू साईडला. गेला, गेला. हा खोटा तू. फ्रेश. मला एक कळत नाही यार, तुला मिठी मारली, मला कानाखाली का मारली? येड्या नशा. फ्रेश. झालं ना? झालं झालं. गरगरतय. हा, माझं पण डोकं गरगरतंय. होईल, सगळं ठीक होईल, सगळं ठीक होईल. काळजी एक मिनिट थांब. मला एक कळत नाही, ती चुकून तुला गौरव समजते, तू का स्वतःला गौरव समजतोयस? येड्या नशा नशा. तेच सांगतोय ना, नशा झाली. ओंकार बाळा तुला झाली, जास्त झाली. तू एक काम कर, तू घरी जा. कोणाच्या? त्याच घरी जा रे. हा तू घरी जा. कळतं तुला? तुला काही दिसतंय का? 2-3 नाही ना, मग जा घरी. हा कळलं? आम्ही कुठे आलो तुला माहितीये ना? कुठे? मी हिच्या मैत्रिणीच्या घरी आलोय. वनी आपण मिनलच्या घरी आलोय, हिच्या सोसायटीत आलोय होळी खेळायला. वनी आपल्याला घरी जायला पाहिजे. चला जाऊया ना आपण. जाऊया. मी मिनलला सांगून येते, काळजी करत अस. अरे यार मिलन. ओ मजा आली होळीला, खूप मजा आली, खूप थँक्यू. हो ना, मी खरं सांगते, म्हणजे तू होतीस ना म्हणून मजा आली, नाहीतर सगळं वाटोळ झालं असतं. काय बरोबर आहे, बरोबर आहे. हा, चला. तू आता ना अति करायला लागलास, डोक्यात चाललास माझ्या. ती तुला चुकून मिलन समजते, तू का स्वतःला मिलन समजतोय? येड्या नशा नशा. वा वा, तुला खरंच झालीये बाळा. तू जाणार गावी. तू गेलास ना तर ती माझ्या सगळं बघेल. तू जाणार यार. मी नाही जाणार. हा नाही जाणार. नाही जाणार. कोणा जाणार? जातोय मी. काय बोला मी कसं जाईल? मी कसं जाईल? नाही मध्ये काय बोलला? मध्ये काय नाही बोललो. शिवी दिली? मला शिवी दिली? बोट खाली कर. हा? बोट खाली कर. केलं. बंद कर. हे बघ. हात नको करायचा. काय करशील रे? हात नको करायचा. ए, तू निघायतून. तो हे बघ काय बुकी मारेल. बुकी मारेल ना. तू बुक्की मारून डोकं का मारलं? डोकं मार. एक एक. मी पण मारली बुक्की. एक एक. केसावर हात का फिरू? कोण टाकीन तुला मी? पोलीस मामा समोर असताना कसं काय भांडताय? स्वतःला पोलीस समजायला लागले यार. काय हा तुला त्रास देतोय. हो पोलीस मामा. वनिता हा तुला त्रास देतोय. तू चल, मी तुला घेऊन जातो. चल. ऐक ना, ऐक ना. ए अरे आता तुला मी लय मारी ना. का? अरे ही तुला चुकून वनी समजते ना, मग तू का स्वतःला वनिता समजतोय? येड्या नशा टार टार फस फस. चला पोलीस मामाला घेऊन चला. चल. चला. तू अरे राधा. तू इकडे. दादा तू इथे काय करतेस? तू इथे काय करतेस त्याच्या बरोबर? ओमकार. अगं बाई, म्हणजे अगं बाई, डोळ्यात अगं गेलं. अगं बाई. ओमकार
तू इथेस? मग माझ्या मेलीच्या लक्षातच नाही आलं. ह्याच्या तोंडाला रंग लागलाय ना, मला काही कळलंच नाही. मला वाटलं तू एवढं हा रंग लागले म्हणून तू ओळखलं नाहीस मला. तू मेलीस आणि ह्याच्या तर नाही. तू चल घरी. ओंकार! तू मध्ये येऊ नका. ओंकार, ऐक. बघ ना बुक्की मारीन. बायको आहे ती माझी. ओंकार, कुठे पळू? कुठे पळू? जा गावभर फिर. हा? घरात चल. घरात चल. ओंकार! टुडे आय फील रिअली लकी. ओ इंग्लिश. वने मी स्वतःला खूप नशिबान समजतोय. अवकाद. बघ ना, म्हणजे प्रत्येक मुलाच्या आई वडिलांची इच्छा असते की त्यांच्या मुलाचे 2चे 4 झाले पाहिजे. पण माझ्या घरच्यांनी माझे 2चे 64 करून दिले. हो ना, इतर मुलींना स्वप्नातला राजकुमार मिळतो, मला स्वस्तातला विजयराज मिळालाय. असो असो, तुझा फोटोग्राफर कुठे आहे? अरे येतच असतील ते फोटोग्राफर. तुला माहित आहे का ते कोण आहेत? कोण? ही इज फ्रॉम बॉलिवूड. हो. माझा जवळचा मित्र आहे ना, शाहिद कपूर. शाहिद कपूर तुझा मित्र? ऍक्टर शाहिद कपूर? अरे आम्ही आता फिल्म केली ना, कोणती? दॅट कबीर सिंग. ओ इंग्लिश. रोल कुठला होता? मोलकर्णीचा. अवकाश. सवेत वापस. त्याच शाहिद कपूरचे फोटोशूट ते करतात. आणि म्हणून मी आपल्या लग्नाचा फोटो काढायला सुद्धा त्यांनाच बोलवलंय. आणि लग्नानंतर मी प्राजक्तानी आता ते असं ग्लॅमरस फोटोशूट केलं. तसं फोटोशूट मी करून घेणार आहे म्हणून त्यांना बोलवलंय. अगं पण प्राजक्ताच्या फोटोवर लाईक्स येतात, तुझ्या फोटोवर मोर्चा येईल. सॉरी सॉरी. हॅलो. तेरे पिक पे 1000 लाइफ बेबी आने तेरे पिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे छोटा भरोसा तू रख दे मेरे क्लिक पे एल्बम निकालू तेरा शुभ मंगल सावधान. ओंकी दादा तुम आ गए, बाहर आ गई. थैंक यू सो मच, तुम आ गए. तुम आ गया मतलब थैंक यू. कैसे नहीं आता? अरे जब किया वादा है तो हाजिर हुआ दादा है. ठोको. ओंकी दादा थँक्यू. दादा माझा नवरा. वणे बेबी जल्दबाजी मध्ये लग्न करते. नाही दादा. फॅमिली प्रेशर नाही दादा. एक मिनिट, आमच्या दोघांचं प्रेम आहे, तुम्ही असं काय विचारताय? प्रेम आहे आमचं. तू अथया. तू अथया. बड़े पुत्र. हाँ सर. 3-4 फिल्टर मागून घे. बढ़ाना पड़ेगा 3-4 फिल्टर बढ़ाना अरे पड़ेगा. फिल्टर कशाला? मी स्वतः फिल्टर पडायचा आहे. हाय बघ गौरव मोरे फ्रॉम पवई फिल्टर पाडा. ओए नाना आज मुहूर्त अच्छा, अपनी राजभाषा है, तू बजा बजा के ले ले, तुझसे ही आशा है. नाना पुत्र. फिल्टर नहीं पुत्र, वो क्या है, एक्सपोजर कम पड़ रहा है, लाइट कम है ना, तो बढ़ाने के लिए फिल्टर लगता है. अच्छा. फिल्टर लगेगा ना. और ज्यादा लोड भी है. नीट बोला. नीट बोला. मतलब आता काय बोला तुम्ही मला? अरे वेडिंग सीझन है ना, तो कामाचा लोड आहे. अच्छा. मला वाटलं हे. ओके. लेन्स काढ. 2470 दे. मला 120-300 मावा. नाही राहू दे.
याच्यावर येईल ते बघतो. दादा रेडी रेडी चलो. एक मिनिट सर सर एक मिनिट. सर लाईट कम पड रहा है. व्हाईट काहीतरी दिसतंय तिकडे. व्हाईट काय? व्हाईट काहीतरी दिसतंय. ए दात आहेत ते माझे. काय काय दिसतं म्हणजे दादा माझे ते. एक मिनिट. व्हाईट आहे पण लाईट नाही आहे. एक काम कर, लाईट घेऊन ये. हा ठीक आहे सर. हे चले लाईट घ्यायला चल. काय चालले? लाईट घ्यायला. नवरा आहे मी, लग्न माझं आहे, कळलं काय? सांग ना यार तू, यार मला लाईट आणायला बोलवतोय. तू चिडचिड का करतोय? कोणी आम्ही थांबायचंय का जायचं? नको दादा. जायचं जायचं बोलायचं म्हणून काय बोलायचं. मग मी पण बोलतो, कुठं चालला रे तू? थांबा, तू तिचा नवरा आहे मग नवऱ्यासारखं वाग, जर नवऱ्यासारखं नको वागू. लाईट घेऊन ये. जाना आपलेच फोटो छान येतील प्लीज. त्यांची अपॉइंटमेंट नाही मिळत. मी स्टँड आणू प्लीज एकदा. चिरंजीव गौरव स्टँड आणू प्लीज आपलेच फोटो छान यार. येतील. आयुष्यभर बघायचे प्लीज एकदा. प्लीज जाना. चल रे छपरी. वने हा. तो इथे उभा राहा. हा. एक स्माइल दे बघू. आहा क्या नूर है. वने तू छा गई वने. बाल ले ले पीछे वने. कौन है पीछे तेरी? कौन है बे तू? अरे ओ पळ निकल यहाँ से. समझ नहीं आ रहा, फोटोग्राफी चल रहा है यार. दादा अरे क्या अच्छा स्माइल यार, अच्छा कट निकला था यार. कौन आता है पीछे पीछे? दादा. डिस्टर्ब कर लेते हैं. वने तू कंटिन्यू कर यार. अच्छा फोटो निकला हुआ था. हाँ आहा क्या नूर है. आहा आंखों में तेज तलवार है बाबा. ऐका ना, कन्फ्युज पंजाबी. मी नवरा आहे तिचा. कन्फ्युज पंजाबी. नवरा आहे तिचा मी. तो क्या हुआ भाई? तुम्ही स्टँड आणला सांगितलं तो मला. बोला ना स्टँड आला, माझ्यासाठी आणला है स्टँड. माझ्यासाठी आणलं पण ते चिरंजीव गौरव ते लिहिलंय मला. हाँ मालूम है. चला लाइट आणला. लाइट लावा चला. लाव तू सर. थँक्यू. कहाँ से आता है? दादा रेडी. चल लाइट लगा लिया. लाइट लगा लिया. चलो चलो ओके. हाँ वने वने थोड़ा स्माइल दे. वेरी गुड बने. ए यू थोड़ा हाथ निकालो. हाथ पूरा निकालो. मी हात वने बेटा स्माइल. एंड यू साइड. अरे नहीं यार बने यार, ये लफड़ा हो रहा है यार. ये साइड पे, एक साइड पे अंधेरा है ज्यादा है ना. दोनों लाइट एक साइड ले ले. ठीक है हाँ ले ले. सर बाकी फोटो अच्छा रहा है. देखो भैया. अरे वाह. मैं किधर है? हाँ मैं किधर तो है? अभी लाइट का काम हो जाएगा ना, उसके बाद आएगा. इसलिए तो लाइट ले रहा है. थोडं थांब ना. थोडं ये मेरी बायको है. आना चाहिए ना फोटो. हाँ आ गया. गौरू थोडं थांब ना. अरे पण हे कसं करते? छानच चल काढतात. चल रेडी बेटा. दादा फक्त तुझ्या एकट्याचे फोटो वने काढताय. वने. अरे ए मेरा भाई है, मेरा दोस्त है, मेरा भाई. माझ्या भावा अभिनंदन अरे हे माझा भाऊ मित्र है. नमस्कार भाऊ. नमस्कार. त्याचा फोटो ए फोटो. भाई के साथ हमारा फोटो आना. फैमिली फोटो. इनके साथ लेना है. हाँ इनके साथ में. ओके. मैं इधर आओ, इस तरफ आओ. मैं थोड़ा आपको ये आना है, ये साइड आना है. भाई वही नहीं. हाँ वने बेबी हाँ. स्माइल. सर जी थोड़ा स्माइल. बाकी सब चंगा है. थोड़ा मला smile. पण सांगा ना. तू परफेक्ट है. तू परफेक्ट है. थोड़ा राइट ले. और थोड़ा ले ले बेबा. आहा बहुत बढ़िया बने. कमाल. बहुत बढ़िया. आहा कमाल. देखो लक्ष्मी नारायणाचा जोडा लगते आहे. थँक्यू. ए के बात. कुठे फिरशील रे पापा? ही माझी बायको, तो माझा मित्र आहे. अजून एक काढा ना जरा. अरे थांबे. तू जाणं जेवणं खाना फुगला निघला इथून. चल आता फक्त दोघांचे फोटो. जर आमचे फोटो नाही काढले ना, लक्षात ठेव. शांत. दोनों का फोटो निकाला. दोनों का फोटो. एक काम करेंगे. पोजेस. हाँ पोजेस. ओके. आपको सोचना है. तुम्ही विचार करा. हाँ थोड़ा विचार करो. वेरी गुड. और थोड़ा मतलब ज्यादा और थोड़ा ज्यादा. और थोड़ा ऐसा झुकना है. अरे बाबा इसके साथ शादी हुआ, आगे क्या होगा ऐसा सोचना है. नहीं एक मिनिट. नाही यार मिल नहीं रहा. एक काम कर, तुम्ही इथे घोडा बना. ए बने ना घोडा बना. ए घोडा पण इथे हाईट पाहिजे रे. घोडा बन. What a composition. What a
कॉम्पोजिशन ओके काला घोड़ा फेस्टिवल में फर्स्ट रैंक पे आएगी ये फोटो मान घ्या तुम्ही. मंडळी, एखाद्याच्या बाबतीत अपघातानंतर दवाखान्यातही दुसरा जीवघेणा अपघात घडला तर असाच एक विलक्षण अपघात आपल्या समोर घेऊन येत आहेत. अस्सल विनोदानं तुम्हाला बक्कळ हसवणारे हास्य धुरंधर प्रसाद खांडेकर, पॅडी कांबळे आणि सोबतीला आहेत समीर, अंशुमन आणि वनिता. अण्णा अण्णा ओ एक मिनिट अण्णा कुठे कुठे दुखतंय अण्णा? डोकं दुखतंय का अण्णा? बरं मग छाती दुखते अण्णा? छाती पोट दुखतंय का अण्णा? मांडी दुखते? पोटऱ्या दुखतात? तळवा दुखतो? खाट दुखते का? खाट अण्णा मग कसं कळणार आता? फक्त अंगठा आणि डोळे तेवढे शिल्लक राहिलेत. अण्णा पण तुम्ही काळजी करू नका अण्णा. हा तुमचा कमावता मुलगा जिवंत आहे. आपण सगळ्यात मोठ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्ही काळजी करू नका अण्णा. अण्णा हे बघा, तुम्ही आयुष्यात कुणाचंच काही वाकडं केलेलं नाही. तुमचंही कोणी काही वाकडं करू शकणार नाही. देव आहे अण्णा, देव आहे, तो बघतोय सगळं. भाऊ हो हा ते शामराव हे काय इथे अच्छा इकडेच आहे का? हा. थँक्यू. वरती पण एक शामराव आहेत. जाऊ दे. अरे आहे तो. तू मुलगा का? हा आधीच टक्कल केलं. नातेवाईकांना कळवलं का? हा कळवलंय. सामान कोण आणणार आहे? कसलं सामान? ठीक आहे, मी बघतो, मी करतो मॅनेज. कधी काढायचं कधी? काय काढायचं? बाबांना पोचवायचं कधी? काय बोलताय? अण्णा जिवंत आहेत माझे. जिवंत आहेत का? सॉरी म्हणजे असं कसं जिवंत आहेत? असं कसं म्हणजे? नाही म्हणजे म्हटलं एवढं लागलंय, म्हटलं नसेल म्हणून म्हटलं. ठीक आहे सॉरी नो प्रॉब्लेम. शामराव खांडेकर. पाय आहेत ते, पाय. अच्छा हे पाय आहेत का? नाही कळत नाही ना इथं पाय कुठलं डोकं कुठलं म्हणून. पाय कळत नाहीत. डोकं असं फाकलेलं असतं असं. हे पाय आणि हे डोकं. कंबर कुठे मग? अरे पाय आणि डोकं कुठेही असलं तरी कंबर मध्येच असणार ना. आणि कमरेशी काय करायचंय तुम्हाला? आपला काय डॉक्टर बघतील ना काय द्यायचं. ठीक आहे सॉरी. एक मिनिट तुम्ही कोण आहे पण? मी खांडेकर, शामरावांचा मित्र आहे मी. शामराव ओळखलं का? खांडेकर. हे छातीत ना बाहेर आलं काय बळबळत आहे? अंगठा. अच्छा अंगठा आहे तो. अंगठा आहे तो. अच्छा बघा ना हो किती लागलंय. अंगठा आणि डोळेच फक्त शिल्लक राहिले तो. ठीक आहे काय काळजी करू नका. होईल काय प्रॉब्लेम नाही. शामराव मोसंबी आणल्यात. मोसंबी काका ते खायला अलाउड नाहीये. काही खायला अलाउड नाही. नाही. काही हरकत नाही. नो प्रॉब्लेम. काय हरकत नाही. ते कुठे? तो हुक वाटला म्हणून आपलं
हो अरे काय चाललंय तुमचं तिथे सलाईन लावतात तिथे. हा हुक्कच आहे. हा हुक्क हा हुक्क हा. तुम्ही अण्णांना बघायला आलात की स्किट करायला आला इथं? हा? काही हरकत नाही. खायला अलाउड नाही. शामराव, मोसंबी खायला अलाउड नाही. ऑर्डर आणली आहे मोसंबीची. अरे काय दारू आहे ती? माहिती आहे. माहितीये मग काय दारू काय देताय त्यांना? शामरावानं एक गोट देऊन बघा, असे खडकन बरे होतील. मला माहिती आहे ना, माणूस खूप चांगला आहे, पण हे दारूच्या नादात गेला. दारूने वाट लावली. म्हणजे बाकी बघा काय अवतार करून घेतला, काय झालंय. मला विचारा, काल मी त्यांना सांगितलेलं, शामराव एका क्वार्टर नंतर ड्रायव्हिंग आणि तोंड दोन्ही बंद ठेवायचं. कधी ना कधी माणूस गोत्यात येतो. झालं ना, आता 8 पेग प्यालो, 8 पेग. मी सांगतोय शामराव नको, दारू पिऊन गाडी चालू नका. ऐकलं नाही. नाही हो मी सांगतो अण्णा आणि दारू. अहो काय बोलताय तुम्ही? अहो अण्णा दारू पितच नाही, दारूला स्पर्श देखील करत नाहीत. दारू पिणाऱ्याचा तिरस्कार करतात ते. आता म्हणजे तुम्हाला माहिती नव्हतं घरच्यांना? ठीक आहे शामराव, हे बघा आता सांगावं लागलं शामराव. ठीक आहे, हे बघा मान्य आहे, पण आता ठीक आहे, आता लपून ठेवू नका. हा अहो म्हणजे खूप म्हणजे दारूच्या नादातच हे झालं. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. बघा अण्णा आमची दारूच पित नाही, तर दारू पिऊन गाडी चालवायचा काही संबंधच नाही ना. मला सांगा, मारुती चौकात झाला ऍक्सिडेंट. हा कारने बाईकला ठोकलं. हा 10 वाजता झाला. हा माझ्याबरोबर बसले होते ते. 9:45 पर्यंत एकत्र पित होतो. 8 पेग झाले, 8 पेग. म्हटलं नका जाऊ. 10 वाजता मला फोन आला, शामरावांचा ऍक्सिडेंट झाला. माणूस अण्णा तुम्ही दारू पिता तुम्ही अण्णा? अहो आम्हाला सांगितलं की मी कीर्तनाला चाललोय, मला लेट होईल, आणि तुम्ही ह्याच्यासोबत दारू पित होता अण्णा. 4 पेग प्यायलात अण्णा? 8 पेग प्यायलात. हे बघा मान्य. हे बघा शामराव, हे बघा आता लपवून उपयोग नाही. हे बघा डॉक्टरांना सांगावं लागणार, बाबा मी दारू पितो, सिगरेट, काही डॉक्टरांपासून लपवून ठेवायचं नाही. ठीक आहे शामराव, हे बघा हो आता झालं. ठीक आहे, ओरडू नकोस बाळा बाबांना. ओरडू नको तर काय करू? अरे माझ्या हातात एकदा आपल्या कोल्ड्रिंकचा एक टीन बघितला त्यांनी, तर त्यांना वाटलं की मी बियर पित होतो, म्हणून कुदवलो आणि स्वतः इकडे 8 पेग पिता. ठीक आहे बाळा, काय टेन्शन मध्ये असल्यावर माणूस घेतो ना थोडस टेन्शन विसरण्यासाठी. कसलं टेन्शन? हा सांगा ना, कसलं टेन्शन? हे इकडे आता आजारी आहेत, म्हणून आईने आणि मी तिकडे घरी जाऊन दारू प्यायची का? काय नाही हो टेन्शन बिन्शन. दारुड्या माणसाला फक्त कारण हवं असतं. मी बोलतोय ना शामराव, मी बोलतोय, शांत बसा. हे बघ, तू कोणतंही रिलेशन कुठेही लावू नकोस. कुठलं कळलं? तू बोलतोस तर टेन्शन वेगळं. शामरावांना थोडं आर्थिक टेन्शन होतं थोडस. कसलं आर्थिक टेन्शन? शामराव आता मला सांगू द्या. शामराव सांगू द्या मला. शामराव काल जुगारात हरले. जुगार? हो, म्हणून टेन्शन मध्ये प्यायले ते थोडस. अण्णा आमचे जुगार पण खेळतात? हा तुझा बाप ना खूप नशीबवान आहे. अशी एक पानं काढतो ना, समोरचा टिकतच नाही माणूस. जुगारात अट्टल म्हणजे काय नशीब. पण म्हणजे कालचा दिवस नव्हता शामरावांचा. आधी पानं उलटली, मग चौकात जाऊन शामराव उलटले. म्हणजे हा माणूस जुगारी आहे? बघ तू आता हळूहळू अण्णांवर ना हा माणूस असा एकेरी होत चाललायस. कळलं? बाबा ते रिस्पेक्ट दे त्यांना, किती झालं तरी. कळलं? काय करू मग मी? काय करू सांगा ना. अहो देव माणूस समजत होतो मी, देव माणूस, आणि हा दारुड्या आणि जुगारी निघाला एक नंबरचा. आता नाही काय बोलताय? नाही काय बोलताय? हे खोटं सांगताय? ओरडू नकोस. अरे तू तुझ्यासाठी जुगार खेळत होते ना. माझ्यासाठी जुगार? काय संबंध? शामराव मला सांगावं लागेल आता. शामरावांनी मला सांगितलं होतं, मुलाच्या शिक्षणासाठी पैसे कमी पडतायत. कुठल्या मुलाचं शिक्षण? एकुलता एक मी त्यांना.
आणि उत्तम उत्तम मी नोकरी करतो आणि उत्तम पगार आहे मला. कुठच्या मुलाबद्दल सांगताय तुम्ही? शामराव तुम्ही कोणत्या मुलाबद्दल बोलत होता? शामुड्या बोल ना, मी तुझी रंजी आली आहे शामुड्या. ओ बाई एक मिनिट. ओ ही बाई माझ्या बापाला शामुड्या बिमुड्या काय म्हणते? असं काय करतोस? स्वतःच्या आईला सुद्धा ओळखलं नाहीस तू? ही माझी आई? काय डोकं फिरलं का? ही माझी आई वगैरे नाही कोणी. काय शामराव हिचाच फोटो दाखवायचे बायको म्हणून? खरंय बाळा, मी तुझी खरी आई नाही, मी तुझी मानलेली आई आहे. आणलेली आहे बाळा लेकरा, सेम टू सेम शामरावांवर गेलाय तू एकदम. माझा सूर्य नाही गेलाय शामरावांवर, तो माझ्यावरच गेलाय. अरे पण तुमचा सूर्य का जाईल माझ्या बापावर? आता मला सांगावंच लागल. तुम्ही काही बोलू नका, बोलूच नका. तुझ्या बाबांचं आणि माझं लई वर्षांपासून संबंध आहे ते. आता कशाला ओरडताय? तुमच्या बगर मी एकटी कशी राहिली माझं मलाच माहिती. आता मी सांगणारच आहे. तुम्ही का बसा बाळ. लेकर, मी फलाटाची चावी द्यायला आले तुला. कुठला फ्लॅट? तुझ्या बाबांनी माझ्यासाठी घेतला होता. म्हणजे ह्या थेरडेने तुमच्यासाठी फ्लॅट पण घेतला होता? तुम्ही का बसा, एक शब्द पण बोलू नका. हवं तर तो फ्लॅट विक, पण याच्यावर काहीतरी उपचार का शामुड्या. बघ हे बाळा, तू आता हळूहळू एकेरीवरून थेरड्या म्हणून त्यांना शिव्या घालायला लागलायस. रिस्पेक्ट दे, बाप आहे तुझा तो. अरे काय करू मी काका, सांगा ना काय करू? आम्हाला सांगितलं की बिझनेस मध्ये लॉस झाला म्हणून फ्लॅट विकावा लागतोय. राहता फ्लॅट पण विकायला निघाले होते. मला आणि माझ्या आईला रस्त्यावर सोडून या बाईसाठी तुम्ही तिकडे फ्लॅट घेऊन ठेवला होता. सांगा ना, या बाईसाठी. आता नाही बोलायचं, जास्त बोला तर मुस्कट फोडून देऊ. ए बा, राहिलंय मुस्कट फोडायला? राहिलंय का? एक अंतर राहिला, तेवढं फोडून टाक आता तो. नाही दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना तुला? दारू प्यायची ना? एक मिनिट. दारू प्यायची ना तुला? त्यांचं तोंड बंद आहे. एक मिनिट. त्यांचं तोंड बंद आहे बाळा. दारू प्यायची ना? दारू प्यायची ना? पी आणि मर. आम्ही तुझ्यासाठी इकडे उपचारांसाठी पैशांची जमवा करतोय आणि तू इकडे या बाई. हॅलो, एक मिनिट. मी डॉक्टर समीर चौगुले. नातेवाईकांनी जरा बाहेर जा, मला तपासायचं त्यांना. निघ इकडनं. निघ. ह्या माणसावर अजिबात उपचार करायचे नाहीत. निघ इकडनं. दिस इज माय ड्युटी ॲज अ डॉक्टर. घरी करायची ड्युटी आपली. घरी करायची. त्या माणसासाठी काही करायचं नाही. निघ. जा लवकर जागेवर जाऊन बस. आम्ही तुझ्यासाठी मरतोय आणि तू या बायकांसाठी फ्लॅट घेतोस. अरे मरत नाही. अरे एवढं मी तुझ्यासाठी पॉट धरतो रोज आणि तू लोकांची पोट भरायच्या मागे लागला. शामुड्या, तुझी रंजी आहे इकडं, माझ्याशी बोल ना. तुला बोलायचं काय तरी? मी तुझ्या तोंडावरची पट्टीच करते. आता का बाया, बोट वेगळे दिसतायत. थांब, मी पूर्ण पट्टी काढते. हो पाहुणे, हे कोणते शामराव आहेत? हे आमचे शामराव नाही.
हे शामराव मोहिते नाही. शामराव भोईटे. काय माणूस आहे. मग मगाशी तुला विचारलं की बाबा मारुती चौकात ऍक्सिडेंट झालं तर हो का बोलला. मग तिकडेच ऍक्सिडेंट झाला होता त्यांचा. म्हणजे हे बाईकवर होते. नाही, हे कार मध्ये होते. आमचे शामराव बाईकवर होते. बाई हे ना आपले तिकडे दुसरा वाढत असते. चला उगाच आपलं काहीतरी टाइमपास करतोय. दे काना खाली. आज तुम्ही टाइमपास करायला लावतो. अरे काय काय बोललो मी. अण्णा सुपर्ब कॉन्सेप्ट होती आणि तुम्ही खूप मज्जा केलीत. अंशू दादा, तुझा स्पेशली अंगठा अभिनय आम्हाला फार आवडला. आणि या स्किट मध्ये होतास तू पप्पा पण दिसतोस मम्मी सारखा. खूप मजा आली. वा 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 वा. विचारा दर्दी हास्य रसिकांना की त्यांना हा दवाखान्यात झालेला दुसरा अपघात कसा वाटलाय. सई, माझ्या भाषेत अशा परफॉर्मन्सला काय म्हणायचं माहितीये का? वाढीव परफॉर्मन्स. येस, वाढीव. खूपच कमाल, अप्रतिम कॉन्सेप्ट होती. आय थिंक सचिन सरांची कॉन्सेप्ट होती आणि फारच मजा आली. हे जे कॉम्बिनेशन आत्ता समोर उभं आहे ते पुन्हा पुन्हा बघायला खूप आवडेल. अंशू, आम्ही दोघे चर्चा करत होतो की नक्की कोण आहे तिकडे, नक्की कोण आहे. आम्हाला कळतच नव्हतं खूप वेळ. जेव्हा पट्टी काढली तेव्हा कळलं की तू आहेस. अप्रतिम, सगळ्यांनी उत्तम साथ दिली. मस्त झाला परफॉर्मन्स. असेच छान छान परफॉर्मन्सेस बघायची इच्छा आहे. ऑल द बेस्ट भावा, यू किल्ड इट. प्रसाद, अप्रतिम स्किट होतं. वंडरफुल. मला भयंकर आवडलं. मी खूप एन्जॉय केलं. अंशू, इतर वेळेला तू तुझ्या परफॉर्मन्सनी बाकीच्यांना झोपवतोस. आज तू स्वतः झोपलास आणि इथून पुढे तुझ्या अभिनयाला दाद द्यायची झाली तर फक्त एवढंच पुरेसं आहे. मस्त कॉन्सेप्ट होती आणि फार मस्त फुलवली तुम्ही सगळ्यांनी. मजा आली, खूप मजा आली. प्रसाद, खास तुझ्यासाठी शेर. मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए, मेरा दिल ले गए मेरा चैन ले गए. हद तो तब हुई जब वो यहाँ आकर मेरा 2 रुपए का पेन भी ले गए. थैंक यू सो मच. सृजन, ए सृजन. कोण? सृजन. अरे दरवाजा उघड. आईला मरू दे. सृजन, ए सृजन. हा काट्याना कधीच जागेवर नसतो. सृजन, काय सृजन. झालं कशाला ओरडता एवढे. सृजन कुठे आहे? तो गेला बागेत खेळायला. कुठे गेला? बागेत खेळायला गेलाय. हे वय आहे का तसं बागेत खेळायचं? मग तुमचं वय आहे का बागेत खेळण्याचं? नुसती जीभ कशी चर चालते. मुलाकडे लक्ष आहे का? आज काय काय सोसायटीत आज फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे. काय तयारी केलीस का? तुम्ही का बोलताय मला? तुमचा जो फॅन्सी आयटम माझ्या पोटी जन्माला आलाय ना, लहानपणापासून त्याचं ड्रेसिंग मीच करते. तुम्ही काय शिकवताय मला? ते वेगळं झालं. हा. अगं वेशभूषा स्पर्धा आहे आज. माहिती आहे मला. आज मी त्याच्यासाठी कॉस्ट्युम घेऊन आलोय. हे? मी आपल्या सृजनला आज शिमला मिरची बनवणार आहे. कुठे आहे कुठे तो कार्टा? सृजन, सृजन, ए सृजन. लाज वाटते बापाला तोंडावर वसाड्या बाबा बोलतोस. नाही, मी निर्लज्ज आहे. अगं हा असा 4 चौघात सुद्धा मला बोलत असतो. वसाड्या बाबा. सगळे लोक हसतात माहितीये माझ्यावर. अहो, तुमच्यावर एकाच कारणाने हसतात. माझ्यावर तुम्हा दोघांमुळे हसतात. मला काय म्हणतात? तुमचा मुलगा तुमच्या नवऱ्यासारखा दिसतो आणि नवरा मुलगा वाटतो.
नवऱ्याला काही मिशी आलेलीच नाहीये आणि मुलाला जन्मतच मिशी आहे. काय बाजू बरं मला सांग, आज आपल्या सोसायटीत कसलं कॉम्पिटिशन आहे? फणसाच्या ड्रेसचं कॉम्पिटिशन आहे. तुम्ही म्हणा फणसाचा ड्रेस आणले मला माहिती आहे. माझा सृजन माझा एकदम हे आहे ग. अरे बाळा, फणसाचा ड्रेस कॉम्पिटिशन नाही, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन. आणि हे बघ, मी हिरवी पॅन्ट आणली, तुला काय बनवणार आहे माहितीये? तुम्ही मला पोपट बनवणार आहे मला माहिती आहे. अरे तू जन्माला आलास ना तेव्हाच आमचा मोठा पोपट झालाय. आता काय होणार आहे? हे बघ सृजन, ही पॅन्ट घाल, बघ पॅन्ट घाल पटकन. नीट नीट हा. पडेला धरा धरा त्याला. एक माहितीये बाबा पॅन्ट कुठे घालायची हे शिकलाय सृजन. व्हेरी गुड. काय व्हेरी गुड? नुसते कपडे घालून काही होत नाही. स्टेजवर जाताना वाक्य पण सांगायला लागतात. ती कोण सांगणार? मला माहित मी बोलतो. बोल बोल बोल. मी आहे ना, मी महाबळेश्वरची मिरची आहे. ऐक ऐक बाळा, ऐक, मुळात ते मराठी नाही बोलायचंय, इंग्रजी वाक्य बोलायचे. तेव्हा मी सांगतो, मी बनवली आहेत, माझ्या मागोमाग बोल. बोल, आय एम अ कॅप्सिकम, माय कलर इज ग्रीन अँड आय एम फुल ऑफ विटामिन. ओके 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 ओके. म्हण म्हण म्हण. आय एम कॅल्शियम. कॅल्शियम नाही रे, कॅप्सिकम. ओके ओके. आय एम कॅप्सिकम. कॅप्सिकम. आय एम सेक्सिकम. अरे कॅप्सिकम कॅप्सिकम. मला नाही जमत, मला जे जमत तेच बोलतो. आय एम ढोबला मिरची. इंग्रजीत ढोबळा मिरची नसतं. मराठीत ढोबला नसतं, ढोबली मिरची असतं. कॅप्सिकमला पण ढोबली मिरची बोलतात. आय एम ग्रून कलर. कुठला कलर? आय एम कलर इज ग्रून. हा कुठला गुरून उधळतोस तू? गुरून कलर तुझ्या बापाने ठेवला होता. मग ते पर्पल कलर असतो का नाही, मग ग्रून कलर का असू शकत नाही? आणि नसलं ना, माझ्या बापाने नाही ठेवला तर तुम्ही ठेवा. अरे बाळा, मुळात तो पुरपुलो नसतो, तर पर्पल कलर असतो. पुरपुलो कलर नाही, कळलं? बघ त्याला काय समजवू आता, याला काय सांगू? तुम्हाला कळायला हवं ना, कशाला एवढी कठीण कठीण वाक्य त्याला म्हणायला देतायत? आणि मुळात त्याला ते तसलं काही करू नका. थांबा, मी ठरवलं त्याला आपण कावळा काय करू. थांबा थांबा एक धर जरा. अरे वर न धर नाही इथे. इकडे धरू बोलायचं ना, चोच धर. थांब जरा, तू बोलू नकोस म्हणे मध्ये जरा. हा मग कसं छान दिसतंय. काय कावळा करू आपण त्याला. बघ किती छान दिसतोय. मी कावला कावला बनतो. तुमच्या दोघांच्या पिंडाला शिवत घाल. आमच्या जिवंतपणे आमचे श्राद्ध घाल. ती क्रोटमी नीट ठेव. आणि बघ मी सांगते ना तसं म्हणायचं. असं हात करायचं. म्हणायचं आय एम क्रो, आय एम ब्लॅक, आय सेड काव काव. आय एम स्लो स्लो. स्लो स्लो नाही, क्रो 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 क्रो. आय एम क्रो क्रो. आय एम कलर इज ब्लू. अरे कोणत्या शाळेत शिकलाय? प्रत्येक कलरला उकार लावतोय. कूलरला उकार नसतं. मुळात तो कलरला पण कूलर बोलतोय. काय करायचं? नको ती शिमला मिरची पण नको, नको कावला. मी टांबट बनतो. टांबाटा. काय? टांबाटा. टांबाटा म्हणजे ते लाल लाल असतो ना, टांबाटा. अरे तो टोमॅटो असतो. हा तो म्हणत तो मन बनायचा. हा काय बोलतोय हा? याला काही कळतंय का? काय टामाटा. अरे याने तयारी करूनच वा रे बाळा वा. अरे हळूहळू अडकायचं बिडकायचं. मी सगळी तयारी केलेली. मी वाक्य पण तयार केलेली. मी बोलणार आहे. मी हाय टांबाटा, लाल लाल टांबाटा, भाजी करून मना खावा. खायला मजा आणि खायला मजा, माझा ये टांबाटा. हे कुठलं गाणं आहे? आणि मध्ये काय कोळी काय? कोळी काय? तुम्ही कॉलेजच्या घरचा टांबाटा आहे ना?
गोळ्याच्या घरचा टोमॅटो काय बोलतोय हा? नाही नको तो, आपण त्याला कावळा करूया. कावळा नाही, ठरेल कावळा आपला. नको, कॅप्सिकम उत्तम अहो, वाटतोय तो कावळा माझा. कसा वाटतोय बघा ना तो. अगं नाही, कॅप्सिकमच नाही, बरं. कावळा- मी कॅप्सिकम कावळ्याचं म्हटलं आणलं ना, ना त्याला मी ते. कॅप्सिकम काय वाटतं खालून ग्रीन ग्रीन कॅप्सिकम नाही, करायचं. कावळा. तुम्ही तुम्ही सगळीच भांडता मला ती ढोबला मिरची पण नको, टमाटा पण नको. आता मी झाड होतो, झाड झाड होऊन जा, झाड. इकडे या, काय माझ्या हाताला असा हे लांब 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 बांधत आहे. हे घे, हे घे. हा, हे पण चालेल. हे असं जरा बरं दिसतंय. ओके ना? मी वाक्य पण तयार केले. हो, म्हण, म्हण. मी हाय वर्ड नाही, या माझ्या आहेत पाम पाम लारंब्या. ए सृजन, पाम पाम लारंब्या नाही रे, लांब लांब पारंब्या असं आहे. हं? अहो नको ना, त्याला आपण ना कावळाच करूया ना. मी म्हटलं ना कॅप्सिकम. कावळा करायचं ठरलंय ना, तर कावळा करायचं त्याला तर नाही जमत आहे ते कॅप्सिकम. काही. अरे काय तुमच्या या भांडणामुळे माझं काय झालंय बघा. कॅप्सिकम बाटा झाड झालंय माझं. मी जातो इकडून. ए, सृजन, ऐक ना, अरे, जाशील तर- बाळा, अरे ए सृजन, मी झाला. जातो. तुमच्यामुळे नाराज झाला तो. अरे नाराज झाला कसा गेलाय तो? वरती लाल खालती हिरवं, इथे झाड कसा वाटतोय ते? मी बोलत होतो कॅप्सिकम करू, नाही, मी ऐकत तुम्हाला नाही. सांगत होते ना कावळा करू म्हणून. गप्पा बस. आता सगळे सोसायटीतली लोक हसणार आहेत आपल्याला, आणि असे पण हसत असतात, कारण सोसायटीतली सगळी मुलं जातात क्लासला आणि हा जातो चासला. त्याला आता तिकडे जाऊन काय गुण उधळणार मला कळत नाही. ह्या सृजन, बचर बापा! राहुल जितलो, माझा पहिला नंबर आयला. जितलो म्हणजे जितलो तो पहिला नंबर आयला माझा. कसं काय? मी स्टेजवर गेलो हा. आणि मी त्यांना बोललो मी आहे ढ मुलगा. म्हण कयच आठवत नाही, मी कयच बोलणार नाही, मी हाय ढ मुलगा. त्यांनी पुढची परीक्षा कॅन्सल करून डायरेक्ट मला विनर केला.